श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो. मकर राशीच्या व्यक्तींसाठी येणारा काळ आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठरण्याची शक्यता दिसत आहे. तोपर्यंत गुरुदेव दत्त राशी भविष्य चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. दररोज राशी भविष्य पाहण्यासाठी कमेंट्समध्ये श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. अनेक दिवसांपासून, कदाचित अनेक महिन्यापासून तुम्ही ज्या गोष्टीची वाट पाहत आहात, ज्या प्रयत्नांचे फळ अद्याप हातात आलेले नाही, त्या प्रयत्नांना आता गती मिळू शकते. पण या काळात विशेष गोष्ट अशी आहे की पैसा ज्या मार्गाने येईल असे तुम्हाला वाटत आहे, तिथूनच तो येईल असे नाही. उलट नियती तुमच्यासाठी असा एखादा दरवाजा उघडू शकते ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल. मकर राशीचे लोक स्वभावात मेहनती, शिस्तप्रिय आणि दीर्घकालीन विचार करणारे असतात. ते पटकन कोणत्याही गोष्टीवरती विश्वास ठेवत नाही आणि प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेतात. त्यामुळे आर्थिक बाबतीतही ते सुरक्षित मार्ग निवडतात. परंतु पुढील काळात तुमच्या आयुष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते जिथे जुने नियम मोडून नवीन संधी स्वीकारावी लागेल. ही संधी नोकरी, व्यवसाय, गुंतवणूक, कुटुंबियांची मदत, जुने थकीत पैसे किंवा एखाद्या अनपेक्षित संपर्काच्या माध्यमातून येऊ शकते. तुमच्या कुंडलीतील ग्रहस्थिती सूचित करते की एखाद्या जुन्या संपर्काचा पुन्हा उपयोग होऊ शकतो. एखादा मित्र, पूर्वीची सहकारी, नातेवाईक किंवा जुना ग्राहक अचानक संपर्क साधू शकतो. सुरुवातीला ही साधी चर्चा वाटेल, पण त्यातून आर्थिक फायदा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये येणाऱ्या संदेशाकडे, फोन कॉल्सकडे किंवा भेटीकडे दुर्लक्ष करू नका. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी हा काळ विशेष लक्ष देण्यासारखा आहे. एखादी नवीन डील, नवीन ग्राहक आणि नवीन भागीदारी आर्थिक चित्र बदलू शकते. मात्र प्रत्येक प्रस्ताव स्वीकारण्यापूर्वी पूर्ण माहिती घ्या, कारण या काळात चांगल्या संधीसोबत काही भ्रम निर्माण करणाऱ्या ऑफर्सही समोर येऊ शकतात. जो निर्णय शांतपणे आणि माहितीच्या आधारावर घेतला जाईल तोच फायदेशीर ठरेल. तर नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी ही चांगले संकेत आहेत. काहींना पगार वाढ, अतिरिक्त जबाबदारीमुळे मिळणारे लाभ, बोनस किंवा नवीन पदाची संधी मिळू शकते. काहींना सध्याच्या नोकरीपेक्षा अधिक उत्पन्न देणारा पर्याय दिसू शकतो. मात्र घाईत निर्णय घेऊ नका. प्रत्येक गोष्टीची पडताळणी करा. घर, जमीन, वाहन किंवा मालमत्तेशी संबंधित काही प्रलंबित कामे असतील तर त्यातही सकारात्मक हालचाल दिसू शकते. काही मकर राशीच्या व्यक्तींना मालमत्तेच्या व्यवहारातून लाभ मिळू शकतो, तर काहींना कुटुंबातील व्यक्तीकडून आर्थिक सहाय्य किंवा सहकार्य मिळू शकते. मात्र या सर्व सकारात्मक संकेताबरोबर एक इशाराही आहे. पैसे येण्याची शक्यता वाढत असली तरी त्याच वेळी आकर्षण पण धोकादायक प्रस्तावही समोर येऊ शकतात. दुप्पट पैसा, जलद नफा, गुप्त संधी अशा गोष्टींपासून सावध राहा. मकर राशीचा खरा लाभ स्थिरता आणि नियोजनातून मिळतो, शॉर्टकटमधून नाही. काही व्यक्तींना त्यांच्या कौशल्यातून अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग सापडू शकतो. तसेच लेखन, अध्यापन, ऑनलाईन काम, सल्लागार सेवा, हस्तकला, डिजिटल कौशल्य किंवा इतर वैयक्तिक प्रतिभा यांचा आर्थिक उपयोग करण्याची संधी मिळू शकते. अनेकदा आपण आपल्या स्वतःच्या क्षमतेचा मूल्य कमी लेखतो, पण त्याच कौशल्यामुळे धन प्राप्त होऊ शकते. ज्या मकर राशीच्या व्यक्तींनी अलीकडे आर्थिक निराशा अनुभवली आहे त्यांनी आशा सोडू नये. परिस्थिती कायमस्वरूपी एकसारखी राहत नाही. ग्रहांची गती बदलते, वेळ बदलतो आणि त्याच सोबत जीवनातील प्रवाहही बदलतो. तुम्ही केलेली मेहनत वाया गेलेली नाही. प्रत्येक प्रयत्न कुठेतरी नोंदला जातो आणि योग्य वेळ त्याचे फळ मिळते. येत्या दिवसात एखादी छोटी घटना मोठ्या बदलाची सुरुवात ठरू शकते. एक साधा फोन कॉल, एक भेट, एक संदेश, एक संधी आणि एखादा अनपेक्षित निर्णय तुमच्या आर्थिक स्थितीवर सकारात्मक परिणाम करू शकतो. त्यामुळे कोणत्याही गोष्टीकडे यातून काय होईल, काय होणार अशा
दृष्टिकोनातून पाहू नका. शेवटी लक्षात ठेवा की पैसा हा फक्त नोटा किंवा बँक खात्यातील आकडा नसतो. योग्य संधी, योग्य संपर्क, योग्य वेळ आणि योग्य निर्णय हे देखील संपत्तीचे रूप आहेत. पुढील काळात या चारही गोष्टी तुमच्या आयुष्यात एकत्र येण्याची शक्यता दिसते. म्हणूनच प्रश्न हा नाही की पैसा येणार का, प्रश्न हा आहे की तो कोणत्या नव्या मार्गाने येणार आहे. कारण नियती तुमच्यासाठी असा मार्ग तयार असू शकतो ज्याचा तुम्ही आजही अंदाजही लावू शकत नाही. श्री स्वामी समर्थ. मकर राशीच्या सर्व व्यक्तींना आर्थिक प्रगती, स्थैर्य आणि यशासाठी मनपूर्वक शुभेच्छा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तसेच चॅनलला सबस्क्राईब करून साध्या पुढील राशी भविष्यवाणीसाठी नक्की परत या. श्री गुरुदेव दत्त.